Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navin World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So मी निघालो आहे हॉस्पिटलमधून 24 आवर्स ड्युटी करून. आता परत चाललोय क्लिनिकला. डायरेक्ट आज क्लिनिकला जाणार आहे कारण दुपारी जायचं आहे एका लग्नाला. घरातलंच फंक्शन आहे, सो जाणं पण गरजेचं आहे. सो म्हणून थोडं ॲडजस्टमेंट करून लवकर क्लिनिक करून मी जाणार आहे लग्नाला. परत संध्याकाळी लवकर क्लिनिकला जायचं आहे. परत नेक्स्ट डे 24 आवर्स ड्युटी. सो बॅक टू बॅक ड्युटीज असणार आहे आणि धावपळ असणार आहे. बट स्टील लाईफ इज ब्युटिफुल and live your life to the fullest. Enjoy each and every second and spread love and happiness everywhere you go. So yes, चला मी निघत आहे आणि पुढे काय काय करणार आहोत आम्ही हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. सो लेट्स गो. गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. सनी गेलेला आहे क्लिनिकला. त्याने हॉस्पिटलमध्येच नाश्ता वगैरे केला. आता तो 12 वाजता येईल आणि मग त्यानंतर अराउंड 12:30 वाजता आम्ही निघणार आहोत लग्नाला जाण्यासाठी. सो येस, आज एक लग्न अटेंड करायचं आहे म्हणून त्याने असं त्याचं स्केड्यूल केलेलं आहे. मग लग्नावरून आल्यानंतर इमिडिएटली परत संध्याकाळी त्याचं क्लिनिक आहे. सो तिथे जाईल. उद्या परत त्याचं 24 आवर्स ड्युटी आहे. सो थोडासा हेक्टिक त्याचं स्केड्यूल चाललंय. बट खूप चांगले फॅमिली फ्रेंड आहेत हे. आई, मी आणि नायसा, सनी, आम्ही सगळे मस्त रेडी केलंय. ऐसा शो असा शो नाही करायला सांग. चलो तर मी फटाफट रेडी होते. सो बॅक टू होम. वाजले आहेत आता 12:30. सो डन विथ क्लिनिक. आणि आज क्लिनिकला आलेले ज्ञान आणि सावी. सो त्यांची पण भेट झाली. सो मॉर्निंग अजून छान झाली आहे. सो लेट्स गो. आता नायसाला बघू पण. कुकडे 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 आले, पकडलं मी. छान छान दिसते. रेडी पण झाली. येस, बॅक टू होम. मस्त फ्रेशन अप झालोय, आंघोळ झाली आणि आता छान रेडी होऊन आम्ही चाललो आहोत वेडिंगला. साईज रेडी. चला, आई रेडी झाली का बघ. लेट्स गो. दॅट्स नाईस, लुकिंग ब्युटिफुल. थँक यू. स्वामिनी प्रेजेंट ऑर्केस्ट्रा सिद्धार्थ हमारे कर्मचारी बंधुओं का भी मैं तहे दिल से स्वागत व्यक्त करूंगा आज के महफिल में. आलेल्या सर्व अतिथी सरांचे स्वागत आहे. की सुंदर गीत आमच्या ताईच्या गोड आवाजात.
थँक्यू बोलली. पाठीमागून ओढत न्या. मी बाजूला सरकले ना त्यांना फोटोग्राफर माझ्या पाठीमागे उभारले. मनामध्ये दोघांनी आपले कुलस्वामी स्मरण करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अरे आम्ही पहिल्यांदा लग्न करतोय. सरळ पकड तुम्ही सांगा. ध्रुवाय नमः. प्रार्थनापूर्वक दंड नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. मार्कंडे महाभाग सप्तकल्पांत जीवन आयु आरोग्य ऐश्वर्यं देहि मे मणिपुंगव अश्वत्थामा. कहानी जब शतमानं बोधिसत्वरुगाजि आयुर्वेद वीरजमात मार्कंडे महाभाग सप्तकल्पांत जीवन आयु आरोग्य अरे आज बीच में नहीं आ सकते हो. बैटरी बेच हाँ बोला. भाजी भाजी मेथीची भाजी अशी मेथीची. तिकडून गल्ली आंब्याची फळी. तिकडून गल्ली मध्ये आंब्याची फळी आणि राशी माझी मोगऱ्याची कळी. आणि राशी माझी मोगऱ्याची कळी. तुम्ही या ना. तिला जा. ईस्ट अँड वेस्ट छान वाटलं लग्नाला. हो हो. ऐसा बाय काय छान झाले लग्न. आज आम्ही आप्पा भानुशाली यांच्या नातवाच्या लग्नाला गेलो होतो आणि मला वाटतं खूप वर्षांनी आता आमची 22-23 वर्षांनी भेट झाली. सगळे 23 वर्षांनी सगळे भेटले आणि एवढं बरं वाटलं सगळ्यांना भेटून वगैरे. आणि खूप छान असं मस्त लग्न झालं. खूप छान वाटलं. एकदम जुन्या आठवणी ताज्या झाल्या एकदम सगळ्यांना भेटून. सो बॅक टू होम. आणि आता चालले परत क्लिनिकला कारण टायमावर पोचायचं आहे. सो वेळेवर पोचलो आहोत ॲक्च्युली आम्ही. आणि नाश्ता केला आहे. फ्रेशन अप झालो आहे. नाहीसा आता अभ्यास करणार आहे. चलो. नमस्कार. खरंच प्रिय बाहेर पाय टेस्टी करायचं घरच्या सगळं नाही नको. ओम भूक होसला तसे टूरेन हटकोडेन सरी मनी यो ना परत. चालेल. यशवंत हो. चल बाय बाय.
सो बॅक टू वर्क. सनी सुद्धा गेला क्लिनिकमध्ये. घरी आलं, फक्त नाश्ता केलं त्याने, फ्रेशन अप झाला आणि लगेच क्लिनिकमध्ये गेला. आता त्याला येता 10:30-11 वगैरे होतील. आणि नायसा मॅडमचं चाललं आहे अभ्यास. सो आता त्यांचं स्मॉल लेटेस्टचा प्रॅक्टिस चालू आहे. आणि ऑफकोर्स टीचर्सला माहिती आहे, जर आपल्याला सुद्धा माहिती आहे की एक मोठं लॉंग ब्रेक झालं की मुलं विसरतात. म्हणून मग त्यांनी एक दिवसाला एक पेज असं दिलेलं आहे की ॲटलिस्ट तुम्ही तुमचं दिवसातले थोडंसं टाईम काढा आणि तो एक पेज आहे तो कम्प्लीट करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते रिकॉल होत राहील की हां असं चालू आहे. आणि गुड, ठीक आहे, एक पेज इज फाईन असं त्याने दिलेलं आहे. आणि नायसा मॅडम तर एकदा अभ्यास करायला बसले की आम्ही एकदम जोशमध्ये येतो. काल तर तिने मॅथचं जेवढे पेजेस होते ना ते सगळे काही करून टाकले. आणि आता तिने घेतलं तिचं अल्फाबेटवालं. आज पण ती मला बोलली की मी आई ॲ करणार आहे. अजून कोणतं? त ई असं आहे. सो हे ई आणि उद्या बाकीचं ती करणार आहे. जरी तिने हे सगळं संपवलं तरी तिचं काही ते अभ्यास जमणार नाही. मी पण तिला बुक्समध्ये असंच लिहून ठेवलेलं आहे की दिवसाला एक तरी तू कंप्लीट करत जा, जेणेकरून तुझं ते सुटायला नाही पाहिजे. अभ्यासाची सवय ही लागायलाच पाहिजे. नाहीतर मुलांना असं वाटतं की आपण फक्त एन्जॉय करायलाच आलेलो आहोत. हे अभ्यास आहे ते टाइमपास आहे, ते असंच आपण थोड्या वेळ करतो असं ह्यांना वाटायला नाही पाहिजे. म्हणून रोज थोडा अभ्यास तरी घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना सुद्धा सवय होईल. आणि दिस इज द टाइम, आत्ताच आपण त्यांना ते सवय लावू शकतो. हा काय विसरली? कुठे बाकी आहे? एक लाईन दाखवायला आली मला एक्साइटमेंट मध्ये. सो चला मग आता मी सुद्धा जेवणाला लागते. आणि छान झालं लग्न, मस्त दिसत होते ग्रूम आणि ब्राईड. खरंच खूपच छान दिसत होते. काय तुझा आवाजच येत नाही. जेव्हा आईवर ओरडायचं असतं तेव्हा कसा आवाज येतो जोरात? आई सुट्टी आणि ना मी काय कुठे जाणार आहे, माझ्या फ्रेंडच्या घरी जाणार आहे बर्थडे कापायला. बर्थडे कापायला का केक कापायला? केक कापायला. आणि तिचा बर्थडे कधी होईल? 25 ला बर्थडे होईल तिला. आता नायसाचं कसं माहितीये का, जर नायसाला समजलं की तिला कोणाच्या बर्थडे पार्टीला जायचंय किंवा तिला कधी कॉल आला तर नायसाची सुरुवातच होते 3-4 दिवस आधी, हे ना नायसू? सो नायसाची ही दिस मस्ट बी अ 3rd बर्थडे पार्टी तिच्या फ्रेंड्स मध्ये, हे ना? कारण सुट्टी आहे ना. आपण पुढच्या वर्षी सगळ्या तुझ्या फ्रेंड्सला बोलवूया. तू मला सांग, तू पुढच्या वर्षी कोणाला बोलवणार? कोणत्या फ्रेंड्सला बोलवणार? शिवांश पण आहे आणि गंधर्व, मरियम, सिया, हेच करायचं. आणि जिच्या बर्थडेला तू आता जाणार आहे तिला नाही बोलवणार? काय? समाद्रिता? हा, तिला पण. आणि आर्य पण. आणि सारांश पण. ओके, डन. ये पण तू वेड्यासारखी नाही वागणार ना? ओके. नाही, आता बघ, तू त्या समाद्रिताकडे जाणार आहेस, तू बघ ती कशी वागते. ती गेल्या तुला अशी बोलणार आहे का, नायसा तू मला गिफ्ट आणलं का, असं नाही बोलणार ना. ती गुड गर्ल सारखी वागणार की नाही? ती तुमच्या बरोबर खेळणार, केक कापणार, ऐक, मग तू त्यांना गिफ्ट देणार तिला, आणि मग ती थोडी लगेच फोडणार, तिला नंतर फोडणार सगळे गेल्यावर. तू अशी वागलीस तरच मी बोलवणार सगळ्या फ्रेंड्स. मला गिफ्ट दिलं तर थँक्यू बोलायचं, तिचं गिफ्ट नाही दूर. आणि दुसरं तिचं गिफ्ट नाही, दुसरं असं हे तिचं गिफ्ट नाही देणार आहे. कोण? समधिता. समधिता तिचा गिफ्ट का देईल बाबू तुला?
पण मी तुला काय सांगते, आपण जेव्हा कोणाच्या बर्थडेला जातो तेव्हा तिथे बघायचं की ती बर्थडे गर्ल किंवा बर्थडे बॉय कसं वागतोय, तिचं वेड्यासारखं वागतंय का, की मला दे गिफ्ट असं बघा ती काय करते. तू पण तू पण असंच वागायचं, तरच मी सगळ्या फ्रेंड्सला बोलवणार. डन. ठीक आहे. चला अभ्यास करा. आणि मी काय बोलते, तुम्हाला पण गिफ्ट देणार. कोणाला गिफ्ट देणार? तुम्हाला पण गिफ्ट देणार समाधीता. कोणाला? ह्या सगळ्यांना गिफ्ट देणारी समाधीता, यांची पण फ्रेंड आहे. अरे तुम्हाला पण म्हणजे मला? तुला, बाबांना, आजी, सगळ्यांना कशाला गिफ्ट देणार? सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. वाजले आहेत 10:15 आणि बाबांना भेटायला आली आहे नायसा आणि नायसाची मम्मा. ना तेवढं त्यात नाही येत. हो का? तुझं जेव्हा बाकीच्या गोष्टी पॉवरफुल, लेदर हे ते, त्याचं न्यू कार आहे ना, मग त्याचं जास्त कामी पडत असेल. सो नाईस. रचना घेऊन आली आहे टिफिन आईसाठी. आई अजून पोचली नाहीये, आईला अजून 1 तास आहे. हो का? मी बोली परत तुला उद्या जायचंय, मग आपण लवकर झोपू. आणि तिला गेल्या गेल्या मिळालेलं बेटर आहे ना. चलो.